तथागत प्रोग्राम चालू आहे. भगवान गौतम बुद्ध नंतर 3च्या नंतर करा मग 3च्या. ज्यांनी 2000 वर्षाच्या अस्पृश्यतेच्या गुलामीतून आपल्याला बाहेर काढलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी मुद्दाम इथे उल्लेख करतो की बाबासाहेबांनी हे म्हटलं आहे की इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात अस्पृश्यतेची सुरुवात झाली आणि इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत ती फिक्स झाली. म्हणजे तेव्हापासून जरी आम्ही मोजलं तर ही 2000 वर्षाची अस्पृश्यता होती आणि त्या अस्पृश्यतेच्या जोखडातून ज्याचं अशी शोषण व्यवस्था की जगात जी कुठेही नाही, ते विषांतर नाही, आजच्या भारताच्या परिस्थितीत जी काही पुरोगामी मंडळी आज बोलते ती बोलत असताना फॅसिझम हा शब्द वापरते. त्या फॅसिझमचा जर इतिहास बघितला, त्या फॅसिझमची जर व्याप्ती बघितली तर माझ्या शोषणाशी त्याची तुलना सुद्धा नाही. ती यासाठी नाही की फॅसिझमचा इतिहास तुम्ही कितीही ताणला मागून पुढून तरी 25-50 वर्षाच्या वर जात नाही. जिओग्राफिकली एका खंडकाळ देशात असणाऱ्या आजच्या घटनेला जवळपास लोकसंख्येप्रमाणे 200 मिलियन असलेल्या लोकांमधले आम्ही एक लोक आहोत. तर असे बाबासाहेब आमचे मुक्तिदाते, ज्यांची जयंती आज आहे, ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि महात्मा फुलेंची मी साथ कधीही सोडणार नाही, लागेल तर या लढ्यात मार्चची सुद्धा साथ घेऊ, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे महात्मा फुलेंचं, ते महात्मा फुले. रिसेंट आताच्या इतिहासात ज्यांनी तो लढा समोर नेला ते शाहू महाराज. आणि ज्या विषयासंबंधी आज आम्ही बोलतोय, ज्या आपल्या आयडेंटिटी बद्दल आम्ही बोलतोय, तो धम्म, तो बौद्ध धम्म जगात पसरवणारे, ज्यांचा फोटो इथे लागला आहे, ते राजा चक्रवर्ती अशोक यांच्या कार्याला आणि विचारांना त्रिवार वंदन करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय अरविंद गेडाम साहेब, प्रमुख उपस्थितीत असलेले ज्येष्ठ उमने साहेब, आजच्या वक्त्यांपैकी माझे कॉलेजचे मित्र सुधीर शंभरकर, डॉक्टर आणि ज्यांच्या वकिलीचा आता आपण परिचय बघितला ते सिद्धार्थ कांबळे, सच्चिदानंद दाभुंडे साहेब आणि आपण या सभागृहात असलेले सर्व मान्यवर. जो इतिहास मी अभ्यासला माझ्या शाळेत असताना, तो इतिहास असा होता की भगवान बुद्धाचं हे ब्राह्मणिझमच्या विरुद्धचं बंड होतं. पण आज जो इतिहास शिकवला जाते, पण आज जी आर्किओलॉजी शिकवली जाते ती अशी शिकवली जाते की भगवान बुद्धाचं हे ब्राह्मणिझम विरुद्धचं बंड नव्हतं, ते एक स्वतंत्र दर्शन होतं. आणि ते स्वतंत्र दर्शन भगवान बुद्धांनी, ज्याला आर्किओलॉजिस्ट, इंडॉलॉजिस्ट, हिस्टॉरियन जो शब्द वापरतात तो आहे ग्रेटर मगधात, भगवान बुद्धांनी सांगितलं.
जर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाची पाणिनीची जर आर्यवर्ताची तुम्ही व्याख्या बघितली तर त्यात पाणिनीने म्हटलेलं आहे की आर्यवर्त हे गंगा जमुनाच्या संगमापर्यंत कॉन्फ्लुएन्स पर्यंत म्हणजे कालच्या इलाहाबाद पर्यंत आणि आजच्या प्रयागराज पर्यंत आहे आणि त्याच्या पूर्वेच्या दिशेला भगवान बुद्धांनी आपला धम्म सांगितला. त्याचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, त्याचे लिंग्विस्टिक एव्हिडन्सेस आहेत. मी हे यासाठी सांगतोय की अशा बौद्ध धम्माचा दैदिप्यमान इतिहास आहे आणि तो जागतिक इतिहास आहे. म्हणजे 79 AD ला जी पॉम्पेईला यक्षी सापडली, जी आता 2 वर्षापूर्वी म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टनी बौद्ध धम्माच्या आर्किओलॉजीचं जे प्रदर्शन घेतलं होतं त्याची ती मॅस्कॉट होती. तर तिथपासून जर तुम्ही बघितलं तर अतिपूर्वेपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही बोलत आहोत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही उभे आहोत. बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला ते असं अनेक वेळा म्हणतात की शीख धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चनिटीचा अभ्यास केला. पण यावरची जी 2 पुस्तकं 2 निबंध आहेत, एक निबंध आहे एलेनार झेलियटचा, तो अतिशय चांगला निबंध आहे. दुसरं बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला त्याचं एक जे विश्लेषण केलेलं आहे ते गेलांबर्टनी केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा मला जो भावतो तो हे भावतो की बाबासाहेबांचा जो विद्वत्तापूर्ण अभ्यास होता तो विद्वत्तापूर्ण अभ्यास त्यांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये असल्यापासूनचाच होता आणि त्याचं जे पुरावे येतं ते रत्तूने आपल्या पुस्तकात दिलेले. मी हे यासाठी सर्व सांगितलं की आम्ही घेतलेली 1956 ची बौद्ध धम्माची दीक्षा आणि आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेऊन मागच्या 70 वर्षातली जी प्रगती केली त्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही या विषयाला, जनगणनेच्या विषयाला हात धरून बोलत आहोत. आज जे आम्ही बोलत आहोत ते फक्त भावनिक बोलत आहोत असं नाही आहे, किंवा मी जे बोलत आहोत ते फक्त भावनिक आहे असं नाही आहे. त्याला इतिहासाचा आधार आहे, त्याला आर्किओलॉजीचा आधार आहे, त्याला लिंग्विस्टिकचा आधार आहे आणि त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मागच्या 2 पिढ्यांनी केलेल्या प्रगतीचा आधार आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही समूहाने जेवढी प्रगती केली असेल तेवढी प्रगती, सामूहिक प्रगती आम्ही महाराष्ट्रातल्या बौद्धांनी केलेली आहे. त्याची जगाच्या इतिहासात आणि जगात सुद्धा तोड नाही, याचा आम्ही स्वाभिमान बाळगला पाहिजे. आमचे प्रश्न आहेत, आमचे खूप प्रश्न आहेत. ते प्रश्न नाहीत असं नाही, आमचे अंतर्गत प्रश्न आहेत, बाह्य प्रश्न आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आम्ही बघितलं तर ही जी प्रगती आहे ती प्रगती अतिशय मोठी प्रगती. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली, त्यानंतर बाबासाहेबांचं अकाली निधन झालं. त्या अकाली निधनानंतर 1956च्या नंतर आज 2026 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर या 70 वर्षात 6 जनगणना झाल्या. या 6 जनगणनेपैकी माझे मित्र यांनी सांगितलं की मी त्याच्यातल्या 3 जनगणना स्वतः केलेल्या आहेत. त्या स्वतः त्याच्यात सहभाग होता त्यांचा आणि त्या सहभागातून त्यांनी त्याच्यातल्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या बऱ्याचशा तुम्हाला समजावून सांगितलं. आता माझा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की आज जे तुम्ही महार लिहा, बौद्ध लिहा, अनुसूचित जातीचं लिहा, ही जी आज चर्चा सुरू आहे, ही जी चर्चा 2021 ला सुद्धा होती, ही चर्चा तुम्ही या अगोदर ऐकली का?
आणि ही चर्चा आजच का? या चर्चेची आम्हाला आजच आवश्यकता का पडली? आणि म्हणून दुसरा प्रश्न माझा आहे की ही चर्चा छेडणारे कोण? ही चर्चा आज का छेडते? म्हणजे 56च्या नंतरचं जर मी बघितलं, 1956च्या नंतर जर मी बघितलं, तर आपले नेते कोण होते? तर नेते होते दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खबरागडे, ॲडव्होकेट हरिदास आवळे, रासू गवई, किंवा मुंबईचे जर बघितले तर PC कांबळे, RD भंडारे, दादासाहेब गृहपती, ही सगळी दिग्गज मंडळी होती. आणि ही सर्व मंडळी उच्च शिक्षित होती. एक दादासाहेब गायकवाड सोडले तर ही उच्च शिक्षित होती, ही इरुडाईट होती, यांचं अतिशय मोठं वाचन होतं, यांचं त्यावेळेसच्या प्रत्येक विषयावर कमांड होती आणि ते बोलत होते, स्पष्टपणे बोलत होते. ते सभागृहात बोलले किंवा सभागृहाच्या बाहेर बोलले, वस्त्यातल्या आपल्या सभेत बोलले. PC कांबळे 2 वेळाचे खासदार होते, 1 वेळाचे आमदार होते. ही सगळी मंडळी बोलली. तुम्हाला आठवतं का की या मंडळींपैकी कोणी महाराज सांगितलं? या मंडळीच्या मनात कधी हा विषय आला की महाराज लिहा, बौद्ध लिहा आणि अनुसूचित जातीचा? ही जी सगळी मंडळी होती, नेते मंडळी, याच्यानंतर एक दुसरी फेज आपल्या 57च्या पासून आहे. प्राचार्य मना वानखडे औरंगाबादचे, त्यांनी तेव्हाचा जो प्रचलित शब्द होता निग्रो साहित्य, तर त्या निग्रो साहित्यावर त्यांनी PhD केली. आज तो शब्द वापरल्याला जात नाही. त्यानंतर निग्रो नंतर ब्लॅक शब्द वापरला आणि आज आफ्रो अमेरिकन म्हणून शब्द वापरलेला जातो. ते आल्याच्या नंतर त्यांनी एक नवी तुलना लोकांसमोर ठेवली. ती तुलना अशी होती की अमेरिकेतले आफ्रिकन गुलाम जे त्यांनी आणले होते आणि इथले त्यांच्या शब्दात वापरायचं, जो मला पसंत नाही, जो मला कधीही पसंत नव्हता, ते दलित, यांची तुलना करून ती जी मांडणी केली, त्या मांडणीला नंतर बहुजन समाजाचे जनार्दन वाघमारेंसारख्यांनी सुद्धा पुष्टी दिली. या मांडणीच्या पार्श्वभूमीवर दलित साहित्याची सुरुवात झाली. या मांडणीच्या पार्श्वभूमीवर दलित पॅंथर उभं राहिलं आणि त्यातली जर तुम्ही नावं तुमच्या समोर वाचली तर तुम्हाला असं दिसेल की ती सगळी दिग्गज मंडळी होती. त्याच्यातली नाव होती प्राचार्य मना वानखडे, मभी चिटणीस सर. मभी चिटणीसांचं हे क्वालिफिकेशन होतं की मभी चिटणीसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दिल्लीत बुद्ध आणि धम्म वाचन देण्यासाठी मदत पाहिजे होती, रेफरन्सेसची मदत पाहिजे होती, इंटरप्रिटेशनची मदत पाहिजे होती, तेव्हा मभी चिटणीस प्राचार्य असताना सुद्धा मिलिंद कॉलेजचे ते सोडून बाबासाहेबांनी त्यांना शेवटचे 6 महिने त्याचा ड्राफ्ट पूर्ण होईपर्यंत बुद्ध आणि धम्माचा तिथे बसवलं होतं. म्हणजे एवढी कमांड मभी चिटणीसांची. त्यानंतरची जर नावं बघितली तुम्ही तर वामन निंबाळकर होते, ज्यांनी अस्मिता दर्शची पहिली 7 वर्षे पुस्तक लिहून अगदी सुरुवातीच्या काळात साहित्याची चळवळ कशी सुरू झाली हे लिहिलं. गंगाधर पानतावणे होते, केशव मेश्राम होते, शंकरराव खरातांसारखे होते, बाबूराव बागुलांसारखा माणूस होता की ज्या बाबूराव बागुलांच्या समोर कोणी एक शब्दही बोलत नव्हता. बाबूराव बागुलांची आजही जर तुम्ही पुस्तकं वाचून बघितली तर काय भाषा आहे, काय विचार मांडले, काय प्रगल्भता आहे. त्यांनी जी दलित साहित्याची किंवा दलिताची जी त्यांनी व्याख्या केली की पिवळ्यापासून काळ्यापर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत, कदाचित आज मी त्याच्याशी ॲग्री नाही आहे, पण नक्कीच आम्ही जी त्यांची प्रगल्भता होती त्याला आम्ही सलाम केला पाहिजे, त्याला आम्ही सल्यूट केलं पाहिजे. तिथून जर तुम्ही बघितलं तर नंतरच्या पिढीचे राजा ढाले, नामदेव ढसाळ, जवी पवार, इथपासून तर नागपूरच्या डॉक्टर यशवंत मानवरांपर्यंत आणि ताराचंद खांडेकरांपर्यंत ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. त्यांच्या काही चुका असतील, त्यांच्या काही बाबत मी डिसॅग्री असेल, काही बाबतीत तुम्ही डिसॅग्री असाल, पण ही दिग्गज मंडळी होती. या मंडळींशी मला नाही वाटत की जे महार लिहायला सांगतात त्याची काहीतरी तुलना होऊ शकते. मी पर्सनली बोलणार नाही, मी पर्सनली एक्सप्लेटिव्ह वापरणार नाही,
पण हा प्रश्न मला पडला आणि हा प्रश्न मी माझ्या अनेक मित्रांना विचारला, अगदी सिन्सिअरली विचारला. मग कालची एवढी मोठी आमची नावं होती, या लोकांना का नाही प्रश्न पडला की मिलिंद पखालेनी त्याच्या पोरांनी आज महार लिहावं म्हणून. माझं स्वतःच उदाहरण सांगतो की माझा 61चा जन्म आहे. माझं गाव इथून 300 किलोमीटर दूर आहे. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर मिलिंद हे नाव आहे, माझं नंतर लिहिलेलं नाव नाहीये. तर त्या माझ्या वडिलांना कळत होतं की मी याचं मिलिंद नाव ठेवू. आणि आजच्या लोकांना काय प्रश्न पडला की आम्ही महार बनावं म्हणून? आजच्या लोकांना काय प्रश्न पडलाय की आम्ही महार लिहावं म्हणून? आजच्या लोकांना काय पडलं की आम्ही महार सुद्धा लिहावं आणि आम्ही बौद्ध सुद्धा लिहावं? म्हणजे माझं सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन आहे. आणि आजची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर आज जग कुठे चाललंय? आम्ही ज्या तऱ्हेनं गप्पा करतोय, आम्ही ज्या तऱ्हेनं आमच्या प्रॉब्लेम कडे बघतोय, त्या तऱ्हेनं आम्ही वेगळ्या तऱ्हेनं बघू शकत नाही. अमेरिकेसारखं दिग्गज राष्ट्र जे आहे, त्या दिग्गज राष्ट्राला, ज्याला थिओक्रेटिक राष्ट्र म्हणतात, जिथं लांब दाढीवाले मुल्ला आहेत, त्यांनी जुळवलं ना. त्याची टेक्नॉलॉजिकली मागच्या 200 वर्षाची दादागिरी आहे. त्याची फायनान्शियल दादागिरी आहे, ज्याचा डॉलर जगभर चालतो, त्याला लोळवलं ना. मग आम्ही अस्पृश्यतेच्या मानसिकतेत का असावं? का असावं आम्ही अस्पृश्यतेच्या मानसिकतेत? लोक मला भलेही समजेल. मी सुद्धा एक ऑफिसर होतो. जे कांबळे साहेबांनी भोगलंय तेही मी भोगलंय, मी पण बघितलंय आणि आपल्या सगळ्यांनी बघितलं आपल्या सर्व्हिसमध्ये, आणि आम्ही पायरोवरून उभे राहिलो. मग हे सगळं असताना आज आम्हाला काय प्रश्न पडावा की आम्ही महार लिहावं? हे सगळं मी जे बोलतोय तर त्याच्यात मला 3 तऱ्हेचे, ज्यांनी महार लिहावं, बौद्ध लिहावं, त्यांचे 3 तऱ्हेचे वाईट परिणाम सांगतात. एक सांगतात आरक्षणावर, दुसरा सांगतात अट्रॉसिटी बजेटवर, आणि तिसरा इथे उल्लेखिला नाही आहे पण एक पोस्ट फिरते आहे, ते माझे मित्र आहेत. त्या पोस्टप्रमाणे अट्रॉसिटीवर त्याचा परिणाम. माझं स्वतःचं कन्सिडर्ड मत आहे. माझं मागचे अनेक दशक सार्वजनिक जीवनात राहिल्याच्या नंतर, कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, मी 1985चा लॉ ग्रॅज्युएट आहे. तेव्हापासूनच्या आजपर्यंत जेही आपल्या समाजातले लिगल लिमिनरीज आहेत त्या सर्वांसोबत माझा अतिशय जवळचा संबंध आहे, अतिशय जवळचा. ते भाऊसाहेब वहाणे असो, की माझे सासरे प्राचार्य डी.एम. संधानशिव असो, किंवा आजचे आवळे साहेब असो, किंवा शशीभूषण वहाणे असो, किंवा शैलेश नारनवरे असो, किंवा अजून मुंबईची मंडळी असो, यांच्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. या सगळ्या माझ्या अभ्यासानंतर आजची लोकसंख्या, आजचे काय आणि आजची परिस्थिती, या तिन्हीचा जर विचार केला तर माझं स्पष्ट मत आहे की जनगणनेचा आणि महार लिहिण्याचा कवडीचाही संबंध नाही. अगदी कवडीचाही संबंध नाही, कुठलाही संबंध नाही, कुठलाच संबंध नाही. म्हणून मी गेडाम साहेबांना अगदी सुरुवातीला जेव्हा बोललो होतो तेव्हा हे त्यांना विनंती केली होती की बाबा ह्या अशा मीटिंगने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. याला संवादाची आवश्यकता आहे आणि चांगल्या संवादाची आवश्यकता आहे. आपण बसून बोलू. तुम्ही एक पुढचा तुमच्या राऊंड हॉलमध्ये एक चर्चा ठेवा. त्याच्यात तुम्ही 4-5 लोकांना बोलवा, एक 10 लोकांना बोलवा की जे महार लिहा असं ज्यांचं म्हणणं आहे, ज्यांचं फक्त बौद्ध लिहा माझ्यासारख्याचं म्हणणं आहे, अशी मंडळी आहे. आणि त्याची चर्चा होऊन आपण पुढे ठरवू की बाबा याचं काय करायला पाहिजे. आता याच्यातले जर आरक्षणाच्या बाबतचे जर 2 तुम्ही भाग जर पाहिले, एक राजकीय आरक्षण आहे आणि दुसरं जे आरक्षण आहे ते आहे आपलं शिक्षण क्षेत्रातलं आणि नोकऱ्यातलं. राजकीय आरक्षणाबद्दल 1952ला बाबासाहेबांनी स्वतःची वर्डिक्ट दिली होती. 52चं जेव्हा पहिलं इलेक्शन झालं तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की हे आम्हाला आरक्षण नको. हे नाकारलंय त्यांनी, अगदी स्पष्टपणे नाकारलंय बाबासाहेबांनी. राजकीय आरक्षण 52लाच त्यांनी नाकारलं.
माझं जे काही मी 2008ला एअरलाईन्सत भरपूर काम केलं आणि त्याच्यानंतर मी या कन्क्लुजनला आलो की सगळ्या प्रश्नाचं जे मूळ आहे, माझा स्वभाव नाही आहे तरी पण मी हे समजतो की सगळ्या प्रश्नाचं हे मूळ आहे की आपण राजकारणात गेलं पाहिजे, राजकारण आपण स्ट्रेंथन केलं पाहिजे, म्हणून मी राजकारणात गेलो. तो जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की जी लोक निवडून येतात ती कुठल्याही कामाची नाही, बहुतेक सगळी मंडळी कुठल्याही कामाची नाही, किंवा अशी काही मंडळी येते की ज्याला तुम्ही सरळ सरळ समाजद्रोही म्हणा. तर जी निरुपयोगी ठरलेली गोष्ट आहे तर त्याच्याशी उगाच भांडण्यात किंवा त्याचा आग्रह करण्यात काही अर्थ नाही. या दोन्ही जे आरक्षण आहे त्याच्यात एक महत्वाचा फरक आहे की राजकीय आरक्षण जे आहे ते दर 10 वर्षांनी त्याची परत संसदेने त्याचं सँक्शन केलं पाहिजे, त्याची परत त्याची संसदेची त्याला काय म्हणतात ते मान्यता पाहिजे. आणि तुम्ही मला आता सगळे आपण साठीच्या जवळपासचे साठीच्या मागचे पुढचे लोक आहोत, तुम्ही मला हे सांगा आपल्या एका तरी संघटनेचं, एका तरी पक्षाचं किंवा एखादं तरी व्यक्तीचं तुम्ही आतापर्यंत निवेदन ऐकलंय का की राजकीय आरक्षण पुढे 10 वर्षासाठी वाढवणं? जर हे नाही आहे तर याचा अर्थच असा आहे की ही गोष्ट तुमच्या उपयोगाची नाही आहे, पण तरी तो तुमच्यावर लादल्या गेली जाते, ही तुम्हाला दिली गेली जाते. त्याचा भाऊ मी कशाला पकडू? मी फेकून द्यायला पाहिजे. मी भारिपामध्ये काम केलं. आमचे एक ज्येष्ठ नेते होते, त्यांचं नाव आहे डी.एन. खंडारे. आज वर्ष जवळपास 87 त्यांचं. मी असं समजतो की माझ्या जीवनात ज्याही लोकांना मी भेटलो असेल त्याच्यातली सगळ्यात जास्त राजकीय समज जर कोणाची असेल तर डी.एन. खंडारेची असते आहे. म्हणजे मी ज्याही लोकांना भेटलो आहे बौद्धांपैकी, मी बाकीच्याही लोकांना भेटलो त्यांच्याशी तुलना नाही करत, पण जी बौद्धांपैकी जी मी ज्याही मंडळींना भेटलो तर त्याच्यातली जी व्यक्ती मला राजकीय दृष्ट्या स्वतःचा आब असलेली, स्वतःचं काही स्थान असलेली पण त्याचा उपयोग झाला नाही अशी जर कोणती व्यक्ती असेल तर ते अकोल्याचे डी.एन. खंडारे. या डी.एन. खंडारेचं एक विचित्र मत होतं ते मी तुम्हाला सांगतो, आणि ते त्यांनी अप्लाय केलं बऱ्याच ठिकाणी. त्यांचं मत असं होतं की ज्या आरक्षणाच्या जागा आहेत त्या सोडून द्यायच्या, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आरक्षणाच्या बाजूचं पण जिथं माझी संख्या आहे त्या जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि तिथं लोक निवडून या. तुम्ही हा फॉर्म्युला जर पाहिला तर मागच्या 30-40 वर्षाचा ज्यांनी कोणी राजकारण केलेलं आहे त्याच्यातल्या निवडून आलेल्या जर जागेंचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला हे दिसेल की उत्तर नागपूरची जागा निवडून येत नाही पण दक्षिण नागपूरची जागा निवडून येते. मग ही आता आपली का नाही आहे किंवा काँग्रेसला का नाही वाटत की बाबा हा एक्स प्रतिनिधी आहे, हा माणूस आहे आमच्यातला, याला आम्ही तिकीट द्या. तर प्रश्न असा आहे की जी आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागेच्या शिवाय दुसऱ्या जागेवर कुठलाही प्रमुख पक्ष, कुठलाही, त्याला फक्त ऑनरेबल एकच माझ्या ह्याच्यातलं मोठं उदाहरण आहे ते म्हणजे अयोध्येत. बिना आरक्षित जागेवर कुठलाही मोठा राजकीय पक्ष त्यांचा कुठलाही किती मोठा त्यांचा नेता असेल त्याच्या तिकिटाचा विचार सुद्धा करत. अयोध्येची जागा याच्यासाठी निवडून आली, अयोध्येची जागी तिथे पारसी समाजाचे जे निवडून आणले त्याचं महत्वाचं कारण असं आहे की ते मुलायम सिंगांचे अतिशय जवळचे मित्र होते, म्हणून त्याच्या मुलांनी त्याला तिकीट दिली आणि तिथून अयोध्येवरून ते निवडून आले. तर ते जे अयोध्येवरून निवडून आले ते फक्त तिथल्या शेड्यूल कास्टच्या जागेवरून नाही आले, पण हे एक ऑनरेबल एक्झाम्पल. आता सुधीर शंभरकरांनी बरेचसे प्रॉब्लेम मांडले आणि ते खरोखर खरे प्रॉब्लेम आहेत. त्यांनी जे त्यांच्या उत्तर भाषणात म्हणजे शेवटच्या टप्प्यात जी मांडले ते बरेचसे प्रॉब्लेम आहेत. जसं शिक्षणाबाबत शाळा बंद झाल्या, फीज वाढल्या, गव्हर्नमेंटच्या सगळ्या हायस्कूल्स बंद झाल्या. नोकरीच्या बाबतही तसंच झालं की खाजगीकरण झालं, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झालं, लॅटरल एंट्री झाली. पण हे सगळं असताना जे नोकरीचं आरक्षण गेलेलं आहे,
जवळपास गेलेलं आहे. मग तुम्ही इथल्यांना सगळ्यांना मी एक नेहमी प्रश्न विचारतो, तर तुमच्या जवळच्या मागच्या 5 वर्षात शासनाच्या किंवा निमशासकीय ज्यांना नोकऱ्या मिळाल्या असतील त्या 5 लोकांचे पटकन नावं सांगा. मला आतापर्यंत साहेब कोणी भेटलं नाही या 10-15 वर्षात की जो पटकन 5 नावं सांगेल की बाबा हा माझ्या काकाचा पोरगा आहे, हा मामाचा पोरगा आहे, हा माझ्या मित्राचा पोरगा आहे, अशी पटकन 5 नावं सांगू शकत नाही. हे गेलं का? हे गेलं कधी? आणि आता जनगणनेशी संबंध काय? ते कशासाठी मी माझ्या महापणाला जोडलो? हा प्रश्न आहे की नाही? आणि हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे की फक्त आमची टक्केवारी कमी होईल आणि आमच्या नोकऱ्या जातील, फक्त आमची टक्केवारी कमी होतील आणि आमच्या शिक्षणातला रिझर्वेशन जाईल, हे म्हणणं बरोबर नाही. दुसरा जो महत्वाचा परिणाम सांगितला गेला आहे तो सांगितला गेला आहे बजेट, की आमची संख्या वाढली तर आमचं बजेट वाढेल. हे कितपत खरं आहे? हे पूर्वीही कितपत खरं होतं किंवा आजही कितपत खरं आहे? बजेटमध्ये जे काही ॲलोकेशन होतं ते सर्व ॲलोकेशन हे राजकीय आहे. कोणाला शब्द किती आवडो किंवा कितीही नाव, सगळं ॲलोकेशन हे राजकीय आहे. कुठली संख्या आहे तिच्या संख्येच्या बरोबर नाशिकच्या कुंभमेळ्याला 35,000 करोड मिळाले? कुठली संख्या आहे? कुठल्या जनगणनेच्या आकड्याच्या आधारावर तुम्ही हे सिद्ध करू शकता की 35,000 करोड रुपये हे नाशिकच्या कुंभमेळ्याला मिळाले? किंवा 2च दिवसापूर्वीची लोकसत्तेची हेडलाईन आहे की मुंबई महानगरपालिकेतलं जे बजेट ॲलोकेशन झालेलं आहे ते सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना 2 करोडच्या वर झालेलं आहे. 2 करोड ते 20 करोड, आणि जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांना 25 लाखाच्या जवळपास, म्हणजे ते ठाकरेंच्या ज्यांची आतापर्यंत चलती होती मुंबईत त्यांच्याही नगरसेवकाला 25 लाख रुपये दिले. याला कुठल्या जनगणनेचा आधार आहे? आणि तुम्ही जर बघितलं की हा फंड आपला कशावर वापरला जातो? नाल्यासारखा आहे, रमाई आवासासाठी. त्याचे 1-2 उल्लेख आताही झाले आणि ज्या लोकांनी याच्याबद्दलचं लिहिलंय त्यांनी पण केलेले. मग 70 वर्षानंतर तुमच्या घराच्या बाजूच्या नाल्यात साफ करायसाठी पैसा पाहिजे का? 70 वर्षाच्या नंतर जे 2.5 लाख सँक्शन झालेले आहेत, ज्या 2.5 लाखांपैकी जवळपास 2 लाख तुम्हाला मिळतात, अप्लिकंटला मिळतात, त्याचे वर्ष पैसे तिथले कारकून म्हणा, अधिकारी म्हणा, हे खातं ते सर्वश्रुत आहे. हे जे सगळे बदल झाले, हे बदल कधीपासून झाले? जे शिक्षणाच्या क्षेत्रातले असो, नोकरीच्या क्षेत्रातले असो किंवा बजेटच्या क्षेत्रातले असो, हे सगळे महत्वाचे बदल 1991 नंतर झाले. आता माझा अजून मी पाचाचा मूळ प्रश्न विचारला होता की बाबा ही दिग्गज नेते मंडळी होती माझी, ही दिग्गज विचारवंत मंडळी होती, यांना कधी प्रश्न पडला नाही की महार लिहू म्हणून. तर जे आज हे प्रपोजल घेऊन चालले की महार घ्या म्हणून, त्यांनी ही जेव्हा परिस्थिती बदलली तेव्हा काय केलं? की जेव्हा 91ला प्रायव्हेटायझेशन सुरू झालं, जेव्हा नोकऱ्याचं पर्सेंटेज कमी व्हायला सुरुवात झाली, जेव्हा लॅटरल एंट्री झाली, तेव्हाच तुम्हाला जे काही आता 2-3 लेख ज्या 2-3 लोकांचे आलेले आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, तर त्याच्यापैकी तुम्हाला माहिती आहे का कोणाला की त्यांनी तेव्हा सांगितलं की बाबा हा याच्यावरचा हा उपाय आहे म्हणून? मग जेव्हा प्रॉब्लेम मूळ उभा राहिला, प्रॉब्लेम नाही आहे तसं नाही आहे, प्रॉब्लेम भरपूर आहे, पण जेव्हा तो प्रॉब्लेम मूळ उभा राहिला तेव्हा जे अतिशय वरच्या लेवलला सिनियर IAS ऑफिसर होते, वरच्या पदाला होते, कॅबिनेट मीटिंगमध्ये मागच्या रांगेत काय असेना पण बसत होते, त्यांना आत काय चाललं हे माहीत होतं, त्यांची कुवत नव्हती, त्यांच्या धमक नव्हती, तर त्यांनी माझ्यासारख्याच्या कानात सांगितलं का कधी? बाहेर येऊन कोणत्या कार्यकर्त्याला सांगितलं का की बाबा हे असं असं डिसिजन होऊन राहिलं, तुम्ही याचा विरोध करा म्हणून तुम्ही रस्त्यावर या? इथे बरेचशी अधिकारी मंडळी आहे, तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारा की या सगळ्यांची त्यावेळी भूमिका काय होती? मग जेव्हा मूळ प्रश्न जेव्हा उभा राहत होता तेव्हा यांची काहीच भूमिका नव्हती. आणि मग आता जनगणनेचा बागुलबुवा उभा करून
ते जे आमचे प्रश्न ज्याचं मूळ वेगळ्या ठिकाणी आहे ते आज आम्ही वेगळ्या संदर्भात सांगून राहिलो आणि तिथे भीती निर्माण करून राहिलो, तर हे कशासाठी? कुठला उद्देश आहे तुमचा? काय म्हणून तुम्ही सांगताय की तुमची टक्केवारी कमी होईल आणि तुमचं शिक्षणातलं रिझर्वेशन कमी होईल आणि तुमचं नोकऱ्यातलं रिझर्वेशन कमी होईल? तर जेव्हा करायचं होतं तेव्हा तुम्ही एक पाऊलही समोर आला नाही आणि जेव्हा आता त्याचा काहीही संबंध नाही, जनगणनेचा आणि या टक्केवारी कमी होण्याचा काहीही संबंध नाही, हे मी परत सांगतो. तर हे जेव्हा वास्तव आहे तेव्हा हा बागुलबुवा कशासाठी उभा करतो? अजून दुसरं, शंभरकरांनी सांगताना एक तुम्हाला सांगितलं की एसटीपीची ग्रांट येते, एससीपीची ग्रांट येते, एसटीपीची ग्रांट येते. ते बजेट अलोकेशन कधीपासून कमी झालं माहिती आहे? कोणी बोललं त्याच्याबद्दल आतापर्यंत? जेव्हा पहिल्यांदा मोदीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी एक सगळ्यात पहिल्यांदा जर कुठला निर्णय घेतला असेल आणि आम्ही वेगळं काय करतो हे जर दाखवायचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं. या सगळ्या टॉप लोकांपैकी कोण बोललं तेव्हा? जे लोकांना माहित नव्हतं किंवा प्लॅनिंग कमिशन बरखास्त केल्याने त्याचे काय ऍडव्हर्स इफेक्ट होतील, काय तुमचं नुकसान होईल, हे कोणी सांगितलं तुम्हाला? ही जी आता महार लिहिणारी मंडळी हीच तिथं तेव्हाही होती. त्यांनी सांगितलं का तेव्हा? त्यांची भूमिका काय होती की प्लॅनिंग कमिशन जेव्हा बरखास्त झालं तेव्हा त्यांनी काय सांगितलं आणि त्याच्यातलं मेकॅनिझम काय होतं? तेव्हा जे सगळे शेड्यूल कास्टचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, जे सर्व शेड्यूल ट्राईबचे मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांचं एक कॉकस होतं, एक समिती होती की ते सगळे एकत्र येऊन त्या त्या वेळेसच्या शासनाला भांडायचे. तर ते अतिशय मेहनतीने त्यांनी ते एससीपीचं एसटीपीचं म्हणजे जो कोणता फंड येईल तो जनरल एससीपी आणि एसटीपी मध्ये डिव्हाइड करून डेव्हलपमेंटचा फंड तेव्हा येत होता. ते खूप मोठं काम होतं त्यांचं. ते कोणत्याही पक्षात असेल, ते काँग्रेसमध्ये असतील, ते कम्युनिस्ट पक्षात असतील किंवा अजून कुठल्या पक्षात असतील, पण ते अतिशय मोठं काम होतं की ज्याची आम्ही कधीच किंमत ठेवली, कधीच नाही किंमत ठेवली. ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी या तऱ्हेचे मोठे कामं केले त्याची आम्ही कधीच नाही किंमत ठेवली. इंदिरा गांधींनी, मी मुद्दा उलट बोलतो की इंदिरा गांधींनी बँकेचं नॅशनलायझेशन केलं. ते नॅशनलायझेशन केल्याच्या नंतर कित्येक नागपुरातल्या नोकऱ्याला, आपल्या आजूबाजूच्या नोकऱ्या लागल्या. पण ऐकलं तुम्ही कधी किंवा हे नॅशनलायझेशनचा आपला फायदा असा असा आहे आणि हे हिने केलं, तिच्या बाकी चुका सोडून द्या. पण जे काही चांगलं झालं त्याचं काही अप्रिसिएशन आहे का? तर नाही. तर म्हणून तसंच जेव्हा प्लॅनिंग कमिशन बरखास्त झालं त्याच्यातलं एससीपीचं एसटीपीचं जे अतिशय महत्त्वाचं बजेटिंगच्या बाबतचं तत्व होतं ते जेव्हा वासलात त्याची निघाली, ते बरखास्त झालं पूर्ण. त्यांनी नीती आयोग आणलं. नीती आयोगातला काहीही मागची पार्श्वभूमी नव्हती म्हणून त्यांनी ज्यांना जसं वाटेल तसं केलं. तेव्हापासून जर तुम्ही शिक्षण क्षेत्रातले तुमचे कॉलेजेस मधले जर काही मित्र असतील, ते इंजिनिअरिंग कॉलेज मधले असो, मेडिकल कॉलेज मधले असो किंवा दुसऱ्या कॉलेज मधले असो, तर त्यांना विचारा तुम्ही की मुलांचे किती हाल झाले. मला एक VRCचं तिथल्या प्राध्यापकांनी सांगितलेलं एक उदाहरण माहित आहे शेड्यूल ट्राईबच्या मुलाचं, की त्याचं सक्करदऱ्याला हॉस्टेल होतं आणि त्याचं VRCला तो शिकत होता. तो एका दिवशी चक्कर येऊन पडला. पोरांनी त्याला उचललं आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. त्याला तेवढ्यापुरतं वाचवलं. जेव्हा तो तिथल्या आपल्या प्राध्यापक लोकांशी बोलला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे याला तर इतके महिने झाले स्कॉलरशिपच नाही. आणि ती का नाही आहे? ती स्कॉलरशिप याच्यासाठी नाही आहे की हे जे प्लॅनिंग कमिशन मधलं एससीपी एसटीपीचं जे प्रोव्हिजन होतं ते केलं, कारण प्लॅनिंग कमिशन बरखास्त झालं. मग असं सगळं असताना जेव्हा तुम्ही बोलायची आवश्यकता होती ती बोलत नाही. आणि जी आमची 70 वर्षाची प्रगती झालेली आहे, इथला प्रत्येक माणूस त्याचा लाभधारक आहे असा शब्द नाही वापरणार मी, पण आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर त्या सार्थ अभिमानावर बोट कशासाठी ठेवता महाराष्ट्राचं लेवल? सेक्शन 15चा परत सांगतो की शंभरकरांनी उल्लेख केला, पण तो वेगळ्या संदर्भात. माझा त्याचा संदर्भ वेगळा आहे, माझं त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे.
सेक्शन 15 म्हणतो की मी जी काही माहिती दिलेली आहे ती कॉन्फिडेन्शियल आहे. ती जी माहिती आहे ती माहिती कुठेही कधीही एव्हिडन्स म्हणून वापरता येणार नाही. तर पण लोकांना अशी भीती का घातल्या जाऊन राहिली की बघ तू अॅट्रॉसिटीची कंप्लेंट कशी करशील, तुझ्या घरातल्या कोणाला जर हे लिहिलेलं आहे त्याच्यात त्या एका पोस्टमध्ये की तुझ्या घरातल्या कोणाला मारलं तर तू काय करणार आहेस. म्हणजे सेक्शन 15 प्रमाणे जो काही तुम्ही डेटा द्याल तो तुमच्यामध्ये आणि जो कमिशनर आहे, पॉप्युलेशन कमिशनर आहे, त्याच्यामधला डेटा आहे तो वैयक्तिकरित्या वापरला जात नाही, तो सुटा वापरला जात नाही. तो त्याचं ॲग्रिगेशन केलं जातं आणि ॲग्रिगेशन करून वापरला जातो. पण जेव्हा तो ॲग्रिगेशन करून जेव्हा वापरला जातो तर अॅट्रॉसिटी सारख्या बाबत तुम्हाला सर्टिफिकेट सांगतात किंवा हे तुम्ही पॉप्युलेशन कमिशनरचं सर्टिफिकेट आणा म्हणून की तुम्ही जात काय लिहिली म्हणून. तर म्हणून मला असं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी असं म्हटलंय की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणवादाचा आणि बुद्धिझमचा, त्यांचा जो शब्द आहे तो अतिशय अधोरेखित करण्यासारखा आहे. तो इथे तर मुद्दाम अधोरेखित करण्यासारखा शब्द आहे. ते म्हणतात की मॉर्टल कॉन्फ्लिक्ट, हा मरणांतिक संघर्ष आहे. हे आज आम्ही 2014च्या नंतर 2026 पर्यंतही आमच्या लक्षात येत नाही की हा जर मरणांतिक संघर्ष आहे तर मी कुठे उभा राहू. हा लादलेला लढा आहे माझ्यावरचा आणि तुम्ही लढणार. हा भावनिक लढा नाहीये. ज्या ब्राह्मणवादाची 3 अस्त्रांचा मी इथे उल्लेख करतो, एक आहे भ्रम, दुसरा आहे भीती, तिसरा आहे शब्दछल. कशासाठी शब्दछल करायचा, कशासाठी भ्रम पसरवायचा, कशासाठी भीती पसरवायची. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रबुद्ध भारताचं स्वप्न सांगितलं, ते प्रबुद्ध भारताचं स्वप्न महार लिहून पूर्ण तुमच्या स्वतःच्या आयडेंटिटीशी काही नाही, तुमच्या कल्चरल मीनिंगशी त्याचं काही घेणं देणं नाही. माझी स्वतःशी काय ओळख आहे, माझी स्वतःशी काय ओळख आहे याच्यावर सगळं ते माणसाचं अवलंबून आहे. ती जर माझी स्वतःशी असलेली ओळख, ती जर माझी आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी बाबासाहेब जसं म्हणतात की तुमचा जगातल्या बौद्धांशी मी धागा जोडलेला आहे. आज बाबासाहेब गेल्याच्या नंतर इजिप्त मधल्या बेरनाके नावाच्या शहरात 3ऱ्या शतकातली भगवान बुद्धाची मूर्ती मिळते. हो, जर मिळते लवकर सांगतो. तर म्हणून मला असं वाटतं की आपली एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अशी आहे की ती अतिशय साधी, सिंपल आणि सुटसुटीत आहे. ती साधी, सिंपल, सुटसुटीत आहे. तो जो माझ्या समोरचा प्रश्न आहे तो प्रश्न फक्त एकच आहे की माझं बौद्ध असणं आणि माझं बौद्ध नसणं. मग माझं बौद्ध असणं हे जर माझ्या फायद्याचं असेल तर कुठलाही ज्या विचाराशी त्याचा कॉन्क्रीट संबंध नाही, लीगल संबंध नाही, त्याच्याशी मी का म्हणून सहमत व्हावं. आणि माझी बौद्ध म्हणून माझी जी स्वतःची आयडेंटिटी आहे ती माझी जाहीर का नाही करावी, माझी ती जनतेने का लिहू नये. तर म्हणून प्रश्न एवढाच आहे की तुम्ही बौद्ध आहात किंवा बौद्ध नाही आहे. राहिला महारपणाचा प्रश्न, महार लिहिण्याचा प्रश्न. माझा सरळ प्रश्न आहे असा की हे लिगली टेनेबल आहे का, हे सोशली टेनेबल आहे का, हे कल्चरली टेनेबल आहे का, आणि हे सायकोलॉजिकली टेनेबल आहे का. तर ते लिगली पण टेनेबल नाही. बाकीच्या बाबी तो सोडून द्या, बाकीच्या सब्जेक्टिव्ह बाबी येतात, पण लिगली ही ऑब्जेक्टिव्ह बाब.
तर हे कॉन्ट्राडिक्शन कसं काय होईल कायद्याप्रमाणे की मी महार पण लिहावं आणि बौद्ध पण लिहावं? हे टेनेबल नाहीच आहे. आणि म्हणून आज ज्या तऱ्हेनं बोलल्या जातं, ज्या तऱ्हेनं आजचं वातावरण आहे आणि ज्या तऱ्हेनं आज समजल्या जातं की आज ज्याची बाबासाहेबांनी आपल्याला अतिशय कडक शब्दात ज्याची वॉर्निंग दिली होती, ते हिंदू राष्ट्र आज डी ज्युरे नाही पण डी फॅक्टो आलेलं आहे. तर हे जेव्हा डी फॅक्टो आलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की आम्ही बौद्ध असणं हेच आजच्या घडीला त्याचं योग्य उत्तर आहे. आणि जे काही मागच्या सगळ्या जनगणनेत झालेलं आहे ते बहुसंख्य लोक, मुठभर लोक कितीही सांगोत, काहीही सांगोत, ते बौद्ध लिहितील हा माझा विश्वास आहे. आणि हा विश्वास खरा दिसेल जेव्हा 2021ला न झालेली पण आता 2027ला झालेली ही जी जनगणना आहे त्याचे परिणामात हेच दिसेल की बहुसंख्य लोकांनी बौद्ध लिहिले. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.